आता बघा इथं काही काही जणांना असं वाटते की काही काही जण म्हणजे पाहून असतात ना आपल्या महाराष्ट्रामध्ये 5,000 जागा 2,000 जागा अशा जागा, तर त्यांना असे 1-2 जागा म्हणजे थोड्याशा कमी वाटतात. तर ज्यांना असं कमी वाटते ना, तुम्ही अभ्यास करू नका आणि तुम्ही त्या कॉम्पिटिशनमध्ये पडू नका. आणि ज्यांनी जे प्रामाणिक आहे त्यांना एक गोष्ट सांगतो मी, की जागा कुठलीही असो, एक जरी जागा असली तरी फॉर्म भरायचा. आता तुम्ही म्हणाल सर एक्झाम फी जाते, तर आता कसं आहे, कुछ पाणी गेले कुछ खोना पडता है. जोपर्यंत तुम्ही परीक्षा देणार नाही तोपर्यंत तुम्हाला अनुभव येणार नाही. तुम्ही म्हणाल की मी एकचदा अभ्यास करतो, एकचदा पेपर देतो ना लागूनच जातो. बघा हे प्रत्येकासाठी हे सर्व शक्य नसतं आणि प्रत्येक वेळेस पण हे शक्य नसतं. काही ना काही कुठं ना कुठं आपल्याला ठोकरा खावा लागतं. ठोकऱ्या खाल्ल्याशिवाय अनुभव येत नाही, लक्षात ठेवा. म्हणून जर तुम्ही इलिजिबल असाल, फॉर्म भरणी आणि परीक्षा देणे, जर तुम्हाला भविष्यामध्ये कुठेतरी सरकारी नोकरी करायची असेल तर एवढं लक्षात ठेवा की तुम्हाला परीक्षा देत राहावं लागेल. तुम्ही म्हणाल एकच परीक्षा देतो आणि एका परीक्षेतच लागून जातो, असं प्रत्येकासोबत होत नाही आणि प्रत्येक वेळेस पण होत नाही, हे तुम्हाला सांगितलं. म्हणून सर्वांना पुन्हा एकदा सांगतो की ठोकरा खाल्ल्याशिवाय आपल्याला अनुभव येत नाही. तर कमीत कमी ठोकरा घ्यायसाठी तरी आपल्याला पेपर द्यावा लागेल, म्हणजे आपल्याला माहीत होते की नेमका पेपरमध्ये काय येतो, कशा पद्धतीने वेळ पुरतो का आपल्याला, आपल्याला समजते का, या सर्व गोष्टी त्याच्यावरती डिपेंड करते. या सर्व गोष्टी आपल्याला अनुभव येतो एक सरळ सोप्या सोप्या शब्दामध्ये. जर तुम्ही पेपर देत राहिले तर तुम्हाला काय येणार, अनुभव येणार. आणि अनुभव पैशानी घेता येत नाही, पण इथे पैसे भरले की अनुभवाला जाता येते. हे एवढं लक्षात ठेवा.